नमस्कार, मी माधुरी आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। इथे बघा मी शेपू घेतलेली आहे आणि शेपू आज आपण कशी लावायची ते बघणार आहोत। इथे बघा मी असे लाईन सारखी बनवून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अशी शेपू टाकून घेते। शेपूच्या बिया टाकून झाल्यानंतर पूर्ण मातीने कव्हर करून घ्यायचं आणि नंतर पेपराने किंवा पोत्याने झाकून ठेवायचे। शेपूची भाजी ही 7-8 दिवसांमध्ये उगवते। हिवाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त पाणी घालायचे नाही, नाहीतर मुळं कुजून जातात। जेव्हा वरची माती सुकलेली दिसेल तेव्हा पाणी द्यायचे। शेपू लावल्यापासून आपल्याला महिन्याभरामध्ये खाण्यासाठी मिळते। तुम्हाला ही भाज्या लावायला आवडत असतील तर हिवाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा शेपू लावा आणि हिवाळ्यामध्ये पालेभाज्या लावलेल्या सगळ्याच उगवतात आणि वाढ ही छान होते। बऱ्याच जणांना शेपूचा वास आवडत नसला तरी शेपूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, आयर्न, कॅल्शियम आणि मॅग्नेज सारखे अनेक पोषक घटक असतात, म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या कुंडीमध्ये शेपू लावा आणि खा। शेपू ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। शेपूमुळे पचन चांगले सुधारते। मातीचे मिश्रण जर चांगले केले तर पुन्हा खत देण्याची काहीच गरज नसते आणि पालेभाज्या वाढीसाठी चांगल्या सूर्यप्रकाशामध्ये ठेवाव्या, जेणेकरून 2-3 तासाचं ऊन भेटेल। याच्यामुळे भाज्यांची वाढ चांगली होते। इथे बघा शेपू लावून महिना झालेला आहे आणि किती छान कोवळी कोवळी दिसते बघा। आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठी करायची असेल तर अजून 2 आठवडे ठेवा, म्हणजे छान मोठी होईल। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। तुम्ही सुद्धा ऑर्गॅनिक पद्धतीने घरी भाज्या लावा आणि खा आणि निरोगी राहा। इथे बघा ग्रो बॅगमध्ये सुद्धा छान भाजी येते आणि बघा किती छान कोवळी कोवळी आहे, म्हणून तुम्ही सुद्धा नक्की लावा। इथे बघा मी पूर्ण भाजी काढून घेतलेली आहे आणि आज बघा मला केवढी भाजी भेटलेली आहे। भाजी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। बाय।